चला एसपी पॅकर्स या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे. चला ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना शुभेच्छा. सुरुवात होते या महत्त्वपूर्ण सामन्याची. एसके स्पोर्ट्स वर्सेस एसपी पॅकर्स. एसपी पॅकर्स निवडली फलंदाजी. स्ट्रायकर साइडला राहुल जोगाडिया, नॉन स्ट्रायकर साइडला संवेद व्यवहारे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील, धाव घेण्याची घाई नॉन स्ट्रायकर्स एंडला, पण सुदैवानं बचावलेले आहेत. पहिली धाव आता पूर्ण केल्याने 5:58 मिनिटांनी हा सामना सुरू झालेला आहे. 5:58 PM. 25 मिनिटाचा कालावधी सुरू होतोय पहिल्या 5 षटकांसाठी. सामना मजेदार होईल, यात कुठलंच दुमत नाहीये, कारण एसपी पॅकर्सकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे. संवेद व्यवहारे जे मोठा डाव खेळण्यासाठी ओळखले जातात. राहुल जोगाडिया एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. या 2-3 वर्षांमध्ये फलंदाजी ही भूमिका सुद्धा त्यांनी खूप चांगली घेतलेली आहे. अनुराग यादव, निखिल भोईर, राहुल सोलकर, गणेश खेडेकर, प्रभू प्रथमेश, शिवम सैमी, हरीश साळवी, सचिन पानावकर आणि सुशांत सावंत ही टीम एसपी पॅकरची तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. एसके स्पोर्ट्समध्ये मोहित स्टार्क ज्यांनी आताच प्रेसिडेंट कपमध्ये मॅन ऑफ द सिरीजची थार जिंकले, ते तुम्हाला एसके स्पोर्ट्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. राहुल कश्यप, चेतन अहिर, संतोष काशीत, विनय पवार, अभिषेक चौरसिया, सूरज म्हात्रे, अनिरुद्ध राऊत, कल्पेश कनौजिया, अपुल्व कडवणी, हितेश नागरे ही टीम आहे एसके स्पोर्ट्सची. 2 महासत्ता एकमेकांसमोर आता लढतायत. बॉलिंग ट्रॅकवर चेतन अहिर, राऊंड विकेट. लाईन थोडीशी भरकटली, लेग स्टंप सोडून बॉल जातोय. एक्स्ट्रा रनची धाव नोंदवली जाते. स्कोर कार्डवर स्कोर जाते ते म्हणजेच दोन्ही आकड्यावर 2 रन्स. पाहूया हा सामना नेमका कुठवर जाऊन पोहोचतोय, कारण नाणेफेक जिंकून जर तुम्ही फलंदाजी निवडलेली आहे तर नक्कीच तुमच्याकडे ती स्ट्रेंथ असायला हवी. पण आता बॅक टू द बॉलर चेतन अहिरने तो बॉल अडवला. 2 चेंडू 2 धावा स्कोर कार्डवर. ओ स्वीप केलंय, परफेक्शन आहे या स्ट्रोक मध्ये आणि ते परफेक्शन संवेद व्यवहाराचं. बॉल बॅकवर्ड्स गॅलेक्सी सीमारेषा पार झाली या डावाची दमदार सुरुवात. टीम एसपी पॅकरचा स्कोर कार्ड 4 धावांनी पुढे. स्कोरबोर्ड अपडेट प्लीज. स्कोरबोर्ड अपडेट प्लीज. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. राहुल जोगाडिया, संवेद व्यवहारे यांना सुद्धा माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाचं युनिट स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच आपण सुद्धा कुठल्या कारणाने या स्पर्धेत सहभागी झालेलो आहोत त्याची देखील दखल घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच संवेदकडे ती कॅपेबिलिटी आहे. मैदान गाजवण्यासाठी संवेदला ओळखलं जाते, मग ते लेदर बॉल क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा टेनिस बॉलचं, त्यासाठी संवेद एक उत्तम पर्याय आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, त्यांचा कम्फर्ट झोन आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग, पण डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिळते ती 1 धाव. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. स्कोर झाला आतापर्यंत एसपी पॅकर्सच्या टीमचा एकही विकेट न गमवता 7 धावा, 7 विदाउट लॉस. आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले 5. आतापर्यंत कंट्रोल तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. चेतन अहिरने आतापर्यंत कंट्रोल चांगला ठेवलेला आहे. खरं तर वेग तितका नाही आहे, पण अनुभव जो आहे चेतनचा तो त्याचा USP आहे. आता ओव्हर द विकेट नेत आहेत राईट हँडेड बॅटर राहुलसाठी. पुढे ठेवलेला बॉल पुढे उडवलाय, लॉंग ऑफ क्लिअर करेल, बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. या डावातील या सामन्यातला पहिला षटकार राहुल जोगाडियाचा. मी म्हणालो होतो की हे 2 संघ सहजच हा सामना खेळला नाही, खेळतील तर आपल्या संघमालकाच्या प्रतिष्ठेसाठी. आणि म्हणूनच एसपी पॅकर संघाकडून आता ती दमदार सुरुवात राहुल जोगाडिया यांच्या वतीने पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकातला संपलेला आहे आणि धावसंख्या एकही विकेट न गमवता 13 धावा. चेतन अहिरने सुरुवात या षटकाची उत्तम केली होती, इकॉनॉमिकल राहिले होते, चांगली लाईन अँड लेंथ त्यांनी मेंटेन केली होती. पण आता सातत्यानं चुका होत आहेत. फुल टॉस बॉल तितका फायदा नाही उचलता आला. राहुलने फक्त 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक ते स्वतःकडे ठेवत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या एसपी पॅकर्स टीमची 14 धावा, 14 विदाउट लॉस. पॉझिटिव्ह स्टार्ट आतापर्यंत एसपी पॅकर्सच्या टीमची पाहायला मिळते. आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आहोत. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग. खरं तर हे स्वप्न प्रत्येक ठाणेकराचं एक चांगलं क्रिकेट खेळण्याचं,
एक कारकीर्द घडवण्याचं एक पहिली पायरी, ज्या पायरीवर तुम्ही जर व्यवस्थित खेळ दिला तर तुमचं उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहते. जास्तीत जास्त लोकप्रियता, जास्तीत जास्त मानधन कमावण्याची संधी मात्र या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच मागच्या पर्वात ती जिद्द, ती एकजूट, ती चिकाटी ठाणे वॉर्ड कमिटीच्या एकूण एक सदस्यांची पाहायला मिळाली. म्हणूनच यावर्षी आपण पाहिलं तर एक उत्तम दर्जाचं नियोजन ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचं पाहायला मिळते. फक्त नियोजन करून चालत नाही, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत सातत्यानं सर्व सदस्यांनी घेतलेली आहे आणि म्हणूनच ITCSF म्हणजेच टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं ही स्पर्धा ॲफिलिएटेड आहे. आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आहे. आदरणीय अभिजितजी दरेकर साहेब जे महाराष्ट्र झोन 1चे अर्थात मुंबई ठाणे कोकणचे अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील मार्गदर्शन लाभलं आहे. अध्यक्ष आहेत आदरणीय निखिलजी बुडजडे, ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आहेत आदरणीय अभिजितजी पवार, सल्लागार आहेत आदरणीय नरेशजी गौरी, सचिव आहेत हितेशजी नागरे, खजिनदार आहेत संतोषजी काशीत. सदस्यांचा नामोल्लेख आपण या षटकानंतर करूयात. धावसंख्या 14. नवीन षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मोहित स्टार्क. चर्चा तर या नावाची सुद्धा आता पूर्ण भारतभर झाली आहे. आणि बॅटची लिडिंग आहे, बॉल शॉर्ट स्टॉपला, चांगलंच बॅकअप आहे बिहाइंड द विकेट. बॉल अडवला जातोय जे खूप महत्त्वाचं आहे. ती जिद्द क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. आत्ताच झालेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं प्रेसिडेंट कपमध्ये मालिकावीरची थार जिंकणारा बिहारचा धुरंदर तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो, जो खेळतो SK स्पोर्ट्समध्ये मोहित स्टार्क. स्कोर झालेला आहे 15 धावा. म्हणालो होतो की प्रत्येक स्पर्धा कोणाला तरी अधोरेखित करते आणि म्हणूनच या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगमध्ये यावर्षी कोण अधोरेखित होतोय ते पाहणं तितकंच जिज्ञासेचं राहिलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सारखे बदल पाहायला मिळतात, कारण फलंदाजाची रेंज माहिती आहे, संवेद व्यवहारे कोणत्या झोनमध्ये खेळतोय ते व्यवस्थित चेतनला माहिती आहे, ते हितेशला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांच्या खेळाचा आढावा घेत असताना ती फिल्डिंग पोझिशन सेट केलेली पाहायला मिळते. पण पाहूया संवेद या सर्व क्षेत्ररक्षकांना चकवून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाडतोय का. पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच करून हा स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट होते. संवेदकडे सुद्धा संयम आहे, त्याच संयमाचं उत्तम उदाहरण तो सादर करतोय. त्यांना माहिती आहे 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये कधी वेगानं खेळायचं आहे, कारण जर एक चूक आपल्या वतीनं झाली तर मग त्याचं नुकसान संघाला भोगावं लागेल. आणि म्हणून संवेद जे नेहमीच अटॅकिंग अप्रोचने खेळतात, पण ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग ही स्पर्धा प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येकाला चांगलं द्यायचं आहे. जो विश्वास संघमालकाने ठेवला आहे तो विश्वास संघमालकाचा टिकवायचा आहे. अँगलचा वापर खूप चांगला केला. फुल लेंथ बॉल होता. पिचिंग अगदी पुढ्यात ठेवली होती. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहुल जोगाडियाचा. अपीलमध्ये एकूण एक क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते, पण पंचांना त्या अपीलमध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. येतोय हा डॉट बॉल. स्कोर झालेला आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 धावा. 16 धावांची पार्टनरशिप 9 चेंडूंमध्ये या 2 फलंदाजांची. पुढचा बॉल मोहित स्टार्क. काय रिदम आहे, नियंत्रण आहे, एक्सपिरियन्स आहे, प्रॅक्टिस आहे आणि त्यातल्या त्यात तो अनुभव या ठाण्याचा आहे. ठाण्याचा अनुभव म्हणजेच दादोजी कोंडदेव स्टेडियम इतकंही लांब नाही आहे साकेतच्या पोलीस ग्राउंडपासून. आणि याच महिन्याच्या सुरुवातीला त्या ठाण्याच्या ऐतिहासिक दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तो कीर्तिमान त्यांनी लिहिलाय आणि पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून तो टिकवण्याचा प्रयत्न मोहित स्टार्कचा. 4 चेंडूचा खेळ झालाय, खर्च केलात फक्त 2 धावा. पुढचा बॉल. यावेळेस नियंत्रण थोडंसं गडबडलं. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. एक्स्ट्रा रन मिळते, 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 17वर 17 रन्स विदाउट लॉस. एक जमेची बाब SP पॅकरची ही आहे की दोन्ही फलंदाज अजूनही वाट पाहत आहेत. त्यांना हे जाणवते की वाट लावण्याची वेळ अजूनही आली नाहीये. एक मौका मिळाला होता राहुल जोगाडियाला, त्यांनी तो आपल्या नावावर केला. एक मौका मिळाला होता संवेद व्यवहारेला, त्यावेळेस त्यांनी चौकार खेचला. आणि आता बघा ऑन ड्राईव्ह आहे. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतायत. मी म्हणालो होतो की वाट लावण्यासाठी वाट पाहावी लागते आणि आता वाट लावली आहे राहुल जोगाडियाने. काऊ कॉर्नर क्लिअर होतोय, चौकार.
तर स्कोर झालेला आहे 21 वायचा सेट की योग्य त्यावेळी गिअर शिफ्ट करता आला पाहिजे आणि तोच खेळ आता सनवेद आणि राहुल या दोघांचा पाहायला मिळतोय. या संध्याकाळ सत्रामध्ये थोडंसं कठीण होऊन बसते कारण हवेचा जो झोत आहे थोडा कमी झालेला आहे. दुपारच्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी मजा घेतली या मैदानाची. Full toss back to the bowler Mohit Stark. Why? He is best. Blinder. Perfect catch. Caught and bowled by Mohit Stark. राहुलचा खेळ संपला. काय झेल टिपलाय म्हणजेच पूर्णपणे त्यांचं बॉडी वेट ट्रान्सफर उजवीकडे होतं पण त्यानंतर त्यांनी डाव्या हाताचा जो त्यांचा बॉलिंग हँड आहे त्याचा वापर करून तो झेल टिपलेला आहे आणि पहिला फलंदाज बाद होतोय SP पॅकर्स टीमचा राहुल जोगाडी. याचा खेळ संपलेला आहे आणि मोहित स्टारच्या खात्यात ती विकेट जाते. निखिल भोईर आणि सनवेद व्यवहाराच्या प्रत्येक षटकारासाठी D99 स्पोर्ट्सच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि निखिल मैदानात दाखल झालेले आहेत आणि राहुल जोगाडिया यांच्यासाठी ते बक्षीस होते ना. राहुल कश्यपसाठी ओके. राहुल कश्यप, निखिल भोईर आणि सनवेद व्यवहारे या तिघांसाठी D99 स्पोर्ट्सच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन अहिर. राऊंड विकेट. फुल लेन बॉलर ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग पोझिशन चेतनने व्यवस्थित सेट केले. जेव्हा आपण वर्षभर एकमेकांसोबत खेळतो अशा वेळेला एकमेकांच्या खाणाखुणा ठाऊक असतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चेतनच्या वतीने पाहायला मिळालं. स्ट्रोक अप्रतिम खेळला होता, त्यात कुठलंच जमत नाहीये, पण ज्या ठिकाणी तो स्ट्रोक खेळला होता त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन होती आणि म्हणूनच मी ते फक्त एकच धाव. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 22 22. स्कोर 22 झालेला आहे. येस बंटी सर. चला मॅच ऑन. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल लेंथ बॉल होता. चॉप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी संपर्क निखिल नाही बनवू शकले. बॅट आणि बॉलचा येतोय हा डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी चेतन हरी यांच्या वतीने पाहायला मिळालेले. पहिले षटक त्यांचं चांगलं राहिलं. षटकार एक चौकार आला पण त्यानंतर बाकी गोलंदाजी त्यांची अप टू डेट राहिली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा तो भरोसा ते स्वतःवर ठेवत आहेत. पण निखिल देखील तितक्याच चांगल्या धाटणीचे फलंदाज आहेत. एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक खेळला. चांगली कव्हर ड्राईव्ह होती पण क्षेत्ररक्षक फिल्डिंग पोझिशनला पाहायला मिळाले. मिळते फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर पोहोचतो तो म्हणजे 23 वर 23. लॉस ऑफ 1 विकेट टीम SP पॅकर्स. सोपं काहीच नसतं. चांगलं खेळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत आतापर्यंत दोन्ही संघातील खेळाडू घेत आहेत. चेतन राऊंड विकेट. स्वीप केलंय. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक सिलेक्शन. मी एकदा काय चालू लागलो तर कोणाला चालू देत नाही. सनवेद व्यवहाराचा अप्रतिम चौकार. स्कोर वाढतोय. स्कोर पोहोचते आता 27 वर. 27 जवळ एक फलंदाज बाद. खूप अप टू डेट राहावं लागतं जेव्हा तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता. प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर नाही जाणार आहे, पण सनवेद व्यवहाराला कोणता बॉल चूज करायचा ते माहिती आहे. आत्ता नियंत्रण चुकलं. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न निखिलची झाली घाई. निखिलने पाहिलं नाही सनवेदचा कॉल, पण दरम्यान अपील तर झाली होती. त्यामध्ये उत्साह पाहायला मिळाला कारण चेतनला कसंही करून आपलं चांगलं प्रदर्शन द्यायचं आहे. कशीही पद्धत असू द्या पण त्यांच्या बाजूने षटक गेलं पाहिजे. जे षटक आतापर्यंत जाते, एक स्ट्रोक वगळला तर बाकी नियंत्रण या षटकावर गोलंदाज चेतन अहिरचं राहिलेलं आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह. मिड ऑनला कोणीच नाहीये.
एक धाव मिळते. चला, ही एक धाव मिळते आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा थोडंसं अपडेट करूया, रिकरेक्ट करूया. 2 षटकाच्या समाप्तीनंतर SP पॅकर संघाची धावसंख्या 28 धावा आणि 1 फलंदाज बाद. 28 लॉस ऑफ 1 विकेट. क्रिक ब्रो या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण स्कोरिंग करतोय. सोबतच सारिका इंदप हे आमच्या मॅन्युअल स्कोरर आहेत आणि आमचे हर्ष जे tenniscricket.in माध्यमातून स्कोरिंग करतात आणि स्वतः साहिल आहे. आणि साहिलसाठी लवकरच एक खुशखबर येणारच आहे. ती कोणती गेस करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 27. अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकात समाप्ती स्कोर झालाय 28 धावा. पहिलं षटक 14 धावा म्हणजे तेव्हा सुरुवात चांगली झाली होती. दुसरं षटक 7 धावा म्हणजे त्या ठिकाणी मोहित स्टार्कने एक उत्तम दर्जाचा खेळ सादर केला. तिसरं षटक जे आपण पाहतोय ते पुन्हा एकदा 7 म्हणजे ते कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. मोहित स्टार्क कडून चेतन अहिरने ते कॅरी फॉरवर्ड केलंय पण चेतनचं स्पेल संपलेलं आहे आणि चेतनने 2 षटकं हाताळताना 21 धावा खर्च केला. विकेट त्यांनी नाही मिळवला पण मोहित स्टार्कने दुसऱ्या षटकात जे कामगिरी केली होती त्यावर नक्कीच नियंत्रण ठेवलेलं आहे. आतापर्यंतच्या पहिल्या 3 षटकांवर SP पॅकर्सच्या संघावर SK स्पोर्ट्सने बॉलिंग ट्रॅकवर आता 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा मोहित स्टार्कवरच बोलवण्यात आलेलं आहे. पंचांच्या उजवीकडून ओव्हर द विकेट. पुढ्यात ठेवलेला बॉल बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. मार्जिन खूप कमी होतं जेव्हा तुम्ही अशा बॉलला वेगळ्या झोनमध्ये खेळता. खरं तर स्ट्रेट बॅटेड खेळले असते तर मग स्कोर वाढू शकला असता पण काहीतरी वेगळंच चाललं होतं संवेद व्यवहारेच्या डोकामध्ये. लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि खूप कमी वेळा ते चुकतात पण आतापर्यंत त्यांचा खेळ त्यांच्याच मनासारखा नसेल असं मला वाटते. पण पाहूया, अजूनही वेळ गेलेली नाहीये. स्कोर थांबलाय 27 वर 28 वर. लूजनर बॉल मागे सरकतोय. फाईन लेगला प्रोटेक्शन होतं. अजूनही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे SK स्पोर्ट्सच्या वतीनं. स्वानंदजी पवार यांच्या मालकीचा संघ SP पॅकर्स आणि संदेशजी कवितके जे SK स्पोर्ट्सचे संघमालक आहेत. पुन्हा एकदा संघमालकांचा आपण आभार व्यक्त करूया. ज्या संघमालकांनी या सर्व खेळाडूंसाठी एक मोकळं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल सर्व संघमालकांचा आपण आभार व्यक्त करूया. आपण थांबलोय. DRS कॉल केलेला आहे. जाऊया पुन्हा एकदा tenniscricket.in वॉर रूम मध्ये. बॅटिंग टीम ला वाटतंय की निर्णय त्यांच्या पक्षात जायला हवा. पण चेक साऊंड चेक 1 चेक 2 माइक चेक 1. चेक साऊंड चेक 1. फेअर बॉल. स्कोर थांबलेला आहे 28 वर. सुरुवात या षटकाची मोहित स्टार्कने दमदार केलेली आहे. पूर्ण भारतभर ज्या नावाची चर्चा आहे तो खेळाडू TWPL मध्ये. पण चर्चा माझ्या नावाची करायला लागेल त्यासाठी मी प्रवृत्त करेन आणि तो स्ट्रोक खेळलेला आहे संवेद व्यवहाराने. धावांचा व्यवहार करताना मिड विकेट क्लिअर सिक्सर. संवेद व्यवहारे नाव लक्षात ठेवा. जरी तो थांबलाय पण तो जास्त का थांबत नाही. त्याला गिअर शिफ्ट करायला वेळ लागत नाही. समोर गोलंदाज कोणताही असू द्या मी माझी प्रतिभा विसरत नाही. तोच खेळ संवेद व्यवहारेचा चालू झालाय. आता SP पॅकर्स या टीमसाठी स्कोर पुढे सरकतोय 34 धावा. मोहितचे पहिले 2 बॉल चांगलेच होते त्यात कुठलं दुमत नाहीये पण एक शॉट ऑफ लेन बॉल मिळाला आणि त्यानंतर मग संवेद व्यवहारेने अभ्यासपूर्ण फटका खेळत असताना आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी पूर्णपणे जोर लावून तो षटकार खेचला. मोहितचा पुढचा बॉल बॅकफुटला बॅलन्स केलं. चांगलं बॉडी बॅलन्स. बॉलला खेळलाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल दिला जातोय आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. आता धावसंख्येचा वेग वाढलेला आहे. निखिलची साथ संवेदला मिळते आणि म्हणूनच ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची असेल SP पॅकर्स टीमसाठी. धावसंख्या पोहोचते आता 36-36. आतापर्यंत 4थ्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत.
पुढचा बॉल मोहित. ओ हेलिकॉप्टर स्टाईलने खेळलाय पण बॉल पोचेल वाईड ऑफ लॉंगॉला. राहुल कश्यप बॉलवर येईल, बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत मिळते ती एक धाव वळते. स्कोर पोचतो एका धावेच्या मदतीनं. हॅलो 37 धावा. 37 लॉस ऑफ 1 आफ्टर 3.5. मोहितने जरी एक षटकार खर्च केलाय पण पैसा वसूल गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे SK स्पोर्ट्स या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केले जातात. निखिल भोईर यांचा अनुभव सुद्धा ठाणे क्रिकेटसाठी प्रचंड मोठा आहे आणि पाहूया त्यांच्याकडून देखील त्यांचे चाहते त्याच दृष्टिकोनाने पाहतायत की निखिलकडून तो फायदा होईल SP पॅकर्स टीमचा. पण पाहूया शेवटचा बॉल आहे या चौथ्या षटकातला. मोहित स्टार्क ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटर खेळलेत अलॉंग द ग्राउंड. बॉल डीप विकेटला. क्षेत्ररक्षक बरोबर असेल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. अजूनही घाई करण्याची इच्छा निखिलची नाही आहे कारण यानंतर 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 4 षटकं संपतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे SP पॅकर्सचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 38 धावा. 38 लॉस ऑफ 1. 38 धावा, एक फलंदाज बाद. हॅलो मनीषा टाइम सांगा. टाइम प्लीज. किती टाइम वेळ घेतला याने? वेळ झालेली आहे 21 मिनिटं. 21 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात. हा ते वजा करून ते अधिक वजा अंपायर करतील. म्हणजे जेव्हापासून पहिला बॉल पडलाय त्यानंतर 21 मिनिटं झालेत. बाकी अधिक वजा ऑनफिल्ड अंपायर्स करून देतील. बरोबर. 2 minutes टाइम टू इन अँड आउट फॉर द ड्रिंक्स एनिथिंग फॉर चेंज द बॅट एनिथिंग फॉर दॅट. वेळ महत्वाची आहे मंडळी. फार महत्वाची वेळ आहे. सामने अटीतटीचे जरी झाले तरी वेळेचं भान ठेवा. बंधन आहे वेळेचं आपल्याला. त्याची थोडी जाणीव असून दे. आज फार 15 सामने खेळवायचे आहेत मनीष सर. 15 मॅचेस. पूर्ण तयारीनिशी आलेलो आहे. वी आर रेडी फॉर इट. तर स्कोर झालेला आहे 38 धावा, एक फलंदाज बाद. चला पुढची 2 षटकं खूप महत्वाची आहेत आणि पाहूया त्या 2 षटकांवर वचक कोणाची राहते, तो दरारा कोणाचा राहतोय. कारण आता 2 स्पेल संपलेले आहेत. म्हणजे चेतन आहिरचं स्पेल संपलेलं आहे आणि मोहित स्टार्कचं स्पेल संपलेलं आहे. म्हणजेच 2 फ्रेश बॉलर यूज करायचे आहेत आणि बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. विनय पवार येतात बॉलिंग ट्रॅकवर. महागिरी कोळीवाडा. ओ निखिल थोडासा लो बाउन्सला ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न करताना थोडासा गडबडला. डॉट बॉल परवडणार नाहीये कारण स्कोर तितका झाला नाहीये. जर तुम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली आहे तर मग तितक्या वेगाने तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये धावा आणायच्या आहेत ज्या आतापर्यंत बनल्या नाही आहेत. पण आता अजूनही शेवटच्या 11 बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले. पुढचा बॉल विनय पवार. थोडासा रन चुकला. स्टान्स पाहून थांबला. निखिलचा अग्रेसिव्ह नेचर आहे हे आपण नेहमीच पाहिलंय आणि तोच अग्रेसिव्ह नेचर त्याची युनिक बॅटिंगसाठी ओळखला जातो. आणि पाहूया तीच युनिक बॅटिंग निखिल भोईरची यानंतर पाहायला मिळेल का. समोर आव्हान आहे गोलंदाज विनय पवारचं. दबाव हा प्रत्येकाला सहन करावा लागतो. मैदानाच्या बाहेरून चर्चा करणं सोपं आहे की दबाव काय असतो तो मला दिसत नाही, पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर कळतं दबाव नेमका काय असतो. त्याचमुळे आता दबाव तर गोलंदाजावर सुद्धा दिसतोय. निखिल अजूनही त्या लईमध्ये नाही आला. 4 चेंडू त्याने फेस केले, मिळाल्यात त्याला फक्त 2च धावा. एका बाजूला सनवेदने 13 चेंडूत 21 बनवलेत. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाही आहे. बॉल पोचेल स्ट्रेट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत मिळते 1च धाव आणि हेच काम तर निखिलला करायचं आहे. कारण सनवेद व्यवहारेने आतापर्यंत थोडा पेशन्स बाळगला आणि मागच्या षटकामध्ये तो अटॅकिंग अप्रोच त्याचा पाहायला मिळाला. बॅलन्सिंग क्रिकेट सनवेद व्यवहाराने खेळलेलं आहे. स्ट्राईक रेट त्याने व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. लॉंग रेंज स्ट्रोक त्याच्याकडे आहे आणि म्हणूनच या पुढच्या 10 बॉल्सवर खूप काही येणं बाकी आहे, खूप काही अपेक्षित आहे. 70 पर्यंत जायचंच आहे खरं तर टीम SP पॅकर्सला. पण पाहूया त्यासाठी गोलंदाजांचं आव्हान कसं स्वीकारलं जात आहे. फलंदाज सनवेद व्यवहारेच्या माध्यमातून 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला आता क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. फाईन लेग आहे, थर्ड मेन आहे, बॅकवर्ड पॉईंट सनवेद व्यवहारीसाठी. पुढचा बॉल पवारचा ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, पण हा ट्रॅप होता. फुल टॉस कॅन बी डेंजरस आणि या ट्रॅप मध्ये सनवेद व्यवहारे फसला. काऊ कॉर्नरला जेल देऊन सनवेदचा खेळ संपला.
सनवेत थांबणं गरजेचं होतं. फुलटॉसवर तो स्ट्रोक खेळताना ते सिलेक्शन चुकलं आणि म्हणून ते झेल देऊन बाद झाले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज SP पॅकर्सकडून शेवट चांगला करण्यासाठी पोचलेले आहेत. तुम्हाला जर खेळपट्टीवर जाण्याचा मौका मिळतोय 11 खेळाडूंपैकी, तर मग तुमच्याकडून कॅप्टनला आणि तुमच्या संघमालकांना काहीतरी अपेक्षित आहे. आणि पाहूया ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज निखिलची साथ देण्यासाठी पोहोचतायत. त्यांच्याकडून तो खेळ येईल का? षटक चांगलं राहिलं. विनय पवारचं एकही मोठा स्ट्रोक या षटकात नाही आला. 3 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. अनुराग हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अनुराग यादव हा मधल्या फळीतला आणखीन एक स्फोटक फलंदाज आहे. म्हणजे सनवेद व्यवहारे जो डावखुरा फलंदाज होता त्याला अनुरागने रिप्लेस केलेला आहे. पाहूया तीच स्ट्रॅटेजी वर्कआउट होते का? तीच योजना पुढे घेऊन जात आहेत का अनुराग? खूप जास्त बाहेर ठेवलाय बॉल. अँगलचा यूज करत असताना त्यावर नियंत्रण असलं पाहिजे. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि फिल्डिंग टीमने घेतलाय DRS. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग ही भव्यता पाहताना खरंच आनंद होतोय. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या परिसरामध्ये अशीच भव्य स्पर्धा व्हायला हवी. पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आता स्पर्धेचं स्वरूप मोठं होत चाललेलं आहे. प्रेसिडेंट कप पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 करोड रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 50 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीज थार रॉक्स टॉप एडिशन व्हाईट बॉल. तर मग आता यावर्षी ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगने ही भव्यता तुम्हाला अनुभवण्याची संधी दिली आहे. रिव्ह्यू लॉस्ट लक्षात घ्या. फिल्डिंग टीम आपला रिव्ह्यू संपलेला आहे. तर हे दुसरं पर्व आहे. प्रत्येक पर्वामध्ये काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न ठाणे वॉर्ड कमिटीचा असेल हा 100% आम्हाला विश्वास. क्रॉस पेटेड ताकद लावली आणि बॉलला स्क्वेअर लेग सीवरच्या बाहेर पाठवलं. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. वजनदार षटकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक. बघा फील्ड पोझिशन तुम्हाला पाहायला मिळते tennisticket.in स्क्रीनवर. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे आहेत ती पोझिशन तुम्हाला ऑन स्क्रीनवर साहिल जे आमचे टेक्निकल अपडेट करणारे टेक्निशियन आहेत त्यांच्या वतीनं पाहायला मिळाले. स्कोअर पोहोचते आता 47. आणखीन एक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा प्रयत्न चुकतोय. पूर्णपणे कन्फ्युजन. कॅच ड्रॉप आणि मिळतात या 2 धावा. थोडंसं गणित चुकते SK स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं. पहिले 2 गोलंदाज चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळेल, पण त्यानंतर या षटकामध्ये धावा येत आहेत. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची, पण त्यानंतर उत्तरार्धामध्ये थोडासा महाग ठरलेला आहे. गोलंदाज विनय पवार आतापर्यंत 11 धावा त्यांनी खर्च केलेत. वाईड यॉर्कर आत्ता हा पर्याय योग्य राहिलेला आहे. मग तुमच्याकडे जर असे पर्याय आहेत तर मग ते लपून काय उपयोग होणार? शेवटचा बॉल डॉट येतोय. 5 षटकाचा खेळ संपतोय. SP पॅकर्सची धावसंख्या आहे 49. 2 फलंदाज बाद. 49. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5 overs. अंपायर पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर 28 रन झाले, तर इज इट ओके? ओके, चला ओव्हर रेट ओके आहे. तर आता 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 49. अजूनही शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. आणि पाहूया शेवटच्या 6 बॉलसाठी, शेवटच्या या षटकासाठी चेतन कोणावर विश्वास ठेवतो आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. राहुल कश्यप. म्हणजे आहे त्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून घ्यायचा हा चेतनचा प्रयत्न असणार आहे. राहुल कश्यप काय बॅटिंग युनिट, काय बॉलिंग युनिट. म्हणजे तुम्हाला ते चेहरे दिसत आहेत जे तुम्ही सातत्यानं विविध स्पर्धांमध्ये ठाण्यातल्या खेळताना पाहतात. शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत निखिल भोईर. शेवटचं षटक बाकी आहे. निखिलला सुद्धा हे लक्षात घ्यावं लागेल की या शेवटच्या षटकावर आपल्या संघाचा शेवट चांगला कसा करता येईल या डावाचा, त्यावर लक्ष द्यावं लागेल. पुढचा बॉल राहुल कश्यप. राहुलच्या या षटकाची सुरुवात अवांतर धावेनं आणि बोनस मिळाला. किती धावांचा पाहूया. किती धावांचा बोनस मिळालाय. काही न करता फक्त धावलेत. बॅट इन्व्हॉल्व नाहीये.
बॉल मोजला जाणार नाहीये आणि 3 धावांचा बोनस मिळतोय आता टीम SP पॅकर्सला आणि या 3 धावांनी सांघिक अर्धशतक पूर्ण होते टीम SP पॅकर्स. 52 लॉस ऑफ 2. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल कश्यपच्या या षटकाची सुरुवात अवांतर धावेने आणि अजूनही हे षटक सुरू झालं नाहीये. थोडासा आउट ऑफ बॉक्स चाललेला आहे राहुल कश्यप. पुढचा बॉल हो यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि स्ट्रेट लॉंग ऑनला झेल देऊन आता निखिलचा खेळ संपलेला आहे. तिसरा धक्का बसतोय SP पॅकर्स. चला पुढचे 2 संघ राकेश शिंदे फायर आणि युवा पलटण. टॉससाठी दोन्ही कॅप्टन रेडी राहा. जशी माहिती आपण देतोय इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. सर्व काही रूल्स अँड रेग्युलेशनच्या अंतर्गत झालं तर मग ही स्पर्धा यशाच्या शिखरावर पोहोचेल, ज्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग ही स्पर्धा आता फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता, फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता पूर्ण भारतात पोचलेली आहे. कारण पूर्ण भारतातले आयकॉन्स तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळते आहेत. आता तर बिहारचा धुरंदर मोहित स्टार्क तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. SK स्पोर्ट्समध्ये राहुल जोगाडिया जो मुंबईचा अनुभवी ऑलराऊंडर आहे तो तुम्हाला SP पॅकर्स या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सचिन पानावकर हे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. अजूनही या डावातले बॉल्स बाकी आहेत एकंदरीत 5. अजूनही षटक तितकं काही चांगलं नाही राहिलंय राहुलसाठी. आणखीन एक झेल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा फॅन्टॅस्टिक फॅसिनेटिंग फॅब्युलस कॅच टेकन बाय चेतन आहिर आणि पहिल्याच बॉलवर खेळ संपलेला आहे. यू हॅव टू एक्सटेंड युअर सेल्फ आणि तेच चेतनने केलं. तो जवळपास स्ट्रेट लॉंग ऑफला होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ स्वीपर कव्हरपर्यंत त्यांनी अंतर गाठलं आणि झेल टिपण्यासाठी आपला अनुभव पणाला लावला आणि धावता झेल चेतन आयरने पूर्ण करून राहुलच्या विकेटचा रकाना भरलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि पुन्हा एकदा हॅट्रिकवर तो पोहोचतोय. या अगोदर 2 हॅट्रिक्स आपण पाहिलेले आहेत. रवी विचारे आणि प्रेम घाडगे हे 2 गोलंदाज हॅट्रिक घेणारे गोलंदाज ठरलेले आहेत. आज अगोदरच एक मोका तसा बनलेला पण तिकडे काय तसं काही हॅट्रिक घडली नाही. पण आता पाहूया हॅट्रिक घेतली जाईल का. राहुल कश्यप ड्राईव्ह केले. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडे चुकले आणि चुकल्यानंतर त्या चुकीचा फायदा SP पॅकरच्या फलंदाजाने उचलला. मिळते ती 1 धाव. एकदा वाढते धावसंख्या पोचते आता 54. 54 धावा आतापर्यंत चेंडू हाताळले 3. 4 फलंदाज बाद झालेत. खरं तर पहिला फलंदाज राहुल जोगडिया सुरुवातीच्याच फेजला बाद झाला. त्यानंतर एक पार्टनरशिप सनवेद व्यवहारे आणि निखिल भोईर यांची पाहायला मिळाली. पण जसे सनवेद बाद झाले निखिल भोईर सुद्धा जास्त काळ टिकू नाही शकले. त्यानंतर सचिनचा खेळ पहिल्याच बॉलवर संपला. ताकद तर आहे पण उंची चेंडूला देऊ शकले नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चुकलं. 1 चुकला, 2 चुकला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. आता क्रिकेटच्या खेळामध्ये तर चुकीला माफी नाही. दोघांकडून चूक झाली. चौकार. चुकी कोणाची आणि नुकसान कोणाचं. बघा चुकी एकाची असेल पण नुकसान संघाचं होणार आहे. स्कोर आता 58 झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 2 बॉल्स बाकी आणि पाहूया SP पॅकर्स ज्यांनी नाणेफेक जिंकून फलंदाज निवडलेली आणि आणखीन एक विकेट. राहुल कश्यप हे एकमेव गोलंदाज ज्यांनी या डावामध्ये टिपल्यात 3 विकेट्स.
सनवेदचा स्कोर 21, राहुल जोगडी आता 13, निखिल भोईर 3, अनुरागचा खेळ 12 धावांचा, सचिन पानावकर 0वर बाद झाले. प्रभू प्रथमेश अजूनही नॉनस्ट्रायकर सेंडला आहेत आणि नवीन फलंदाज पोहोचतात मैदानामध्ये. गणेश खेडेकर गणेश खेडेकर हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत आणि आतापर्यंत या षटकातले चेंडू संपलेत 5. शेवटचा एक बॉल बाकी. स्कोर झाला एसपी पॅकर्सचा 58. निम्मा संघ पेव्हलियन बॉक्स मध्ये आउट होऊन पोहोचलाय. चला दोन्ही संघ टॉससाठी रेडी राहायचंय. जी माहिती मी तुम्हाला दिली होती लगेचच आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये राकेश शिंदे फायर आणि युवा पलटण. बी रेडी फॉर टॉस. 58. शेवटचा बॉल राहुल कश्यपचा. स्ट्रायकर साईडला फ्रेश बॅटर गणेश खेडेकर. बॅटची रुबी कट बॉल मागे विकेट किपरच्या दिशेनं दरम्यान पूर्ण केली जाते 1 धाव. धावसंख्या पोहोचते आता 59. जिंकण्यासाठी 36 चेंडू 60 धावा. Hello. Next toss, please. Next toss. Both the captain, please join immediately to the toss box end. Both the captain. दोन्ही कर्णधार ताबडतोब टॉस बॉक्स एंड कडे आपण प्रयाण करावं. द फ्रेश टॉस फॉर द फ्रेश मॅच. Okay, so time for the next toss now. I would invite the captains of both the teams. Rakesh in the fire and Yuva Paltan. I would गलत बोल दिया क्या मैंने कुछ? गेस्ट नेम, हाँ गेस्ट को तो मैं बुलाऊंगी. हमारे गेस्ट को मैं यहाँ पे इनवाइट करना चाहूंगी. मिस्टर राकेश राठौड़ जी, आपसे मैं रिक्वेस्ट करूंगी टू प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द नेक्स्ट टॉस. थोड़ा मेरा लो और फिर थोड़ा ऐसे करके स्क्रीन पे दिखाओ मुझे. रिकॉर्ड हो गया. ओके, कैप्टन आए. ओके, अभी तक कल से मैं यहाँ पे हूँ. पहली टीम है जो टॉस के लिए है. पूरी की पूरी टीम यहाँ पे आई है. सो ऐसी ही वो टीम होती है जो जीतती है एक्चुअली, जहाँ पे पूरी टीम एक होती है. अपनी टीम के लिए एक बार प्लीज एक बार तालियां बजा दीजिए. इतनी एक्साइटमेंट है. पूरी की पूरी टीम यहाँ पे आ गई है. कैप्टन को लेके मुझे लगता है टीम आई है. चलो कैप्टन. ओनर भी. ओके, हाँ आपकी टीम के जीतने के चांसेस ज्यादा है यहाँ पे. ओके, दूसरी टीम के कैप्टन सुन रहे हो. दूसरी टीम के कैप्टन यहाँ पे. टीम कैप्टन भी आ गए हैं, टीम ओनर भी आ गई है, टीम के सारे प्लेयर्स भी आ गए हैं. मुझे लग रहा है वो है हमारे कैप्टन जो भागते हुए आ रहे हैं. आप ही हैं राइट? आप ही आ जाइए प्लीज. सर आप बीच में आ जाएंगे प्लीज. ये टॉस मैं दे देती हूँ. ओके सर आप आ जाइए यहाँ पे आ जाइए. दोनों साइड आप दोनों कैप्टन्स देख लीजिए प्लीज. दोनों साइड्स देख लेंगे. ओके, आप भी देख लीजिए. और ये पहले कैप्टन है जो इतने गौर से कॉइन हाथ में लेके देख भी रहे हैं. व्हाट आर यू गोना चूज? व्हाट आर यू गोना चूज? कौन ले रहा है? आप ले रहे हैं कि आप ले रहे हैं? ओके. क्या है? हु इज द विनर? कौन सा था? ओके, सो डिसाइड हो गया कौन जीता. आप जीते हैं टॉस. आप ही जीते हैं कि आप जीते हैं? आप जीते. ओके, कोई नहीं, भगवान ने चाहा ऐसा. सो आप क्या चूज करने वाले हैं? हम लोग फील्डिंग करेंगे पहले. आप रीजन बताना चाहेंगे अपनी फील्डिंग क्यों चूज किया है? नहीं, अभी किसी शाम का मतलब ये है तो थोड़ा सामने वाली टीम भी थोड़ा मतलब रन ज़्यादा मतलब ना हो सके ऐसा हम लोग प्रयास करेंगे. आपके रन बनाने से आपको लगता, आप सोच क्या रहे हैं इस मोमेंट पे? इतनी गहरी सोच, क्या सोच रहे थे आप? मैं भी सोच रहा था कि हम लोग भी फील्डिंग ही करेंगे. तो अभी ठीक है, बैटिंग है तो जितना रन हो सकता है उतना बनाएंगे. ओके सर, आपसे भी मैं बात करना चाहूंगी. आप देख रहे हैं एक्साइटमेंट देख रहे हैं. यहाँ पे खाली ये गेम खेलने नहीं आए हैं, यहाँ पे करियर्स बन रहे हैं. यहाँ पे इनको एक जगह मिल रही है जहाँ पे ये अपने करियर को तराश सकते हैं. तो मैं आपसे जानना चाहूंगी, आप भी बहुत टाइम से होंगे यहाँ पे, देख रहे होंगे कितनी ज़्यादा एक्साइटमेंट है. तो आप TWPL के लिए कुछ बोलना चाहेंगे क्रिकेट से रिलेटेड? बिकॉज क्रिकेट इंडिया में रिलीजन है, अलग ही रिलीजन बन चुका है. सो क्रिकेट से रिलेटेड आप कुछ बोलना चाहते हैं? आपका एक्सपीरियंस से रिलेटेड आप कुछ, बिकॉज हम चाहते हैं कि आप अपना एक्सपीरियंस हमारे साथ शेयर करें. पहले तो दोनों टीमों को शुभकामनाएं. जो भी जीतेंगे आगे बढ़ेंगे ही. और हमारे निखिल बुर्जरे साहब और अभिजीत पवार साहब के नेतृत्व में बहुत टीम आगे बढ़ रहे, खेल रहे सब लोग. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. दोनों कैप्टन्स हाथ मिला लेंगे प्लीज.
एक बार तालियां बजा देंगे प्लीज. आप टॉस नहीं जीते हो, गेम नहीं हारे हो अभी, गेम जीतेंगे. ओके, बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम्स. मे द बेस्ट टीम विंस. बैक टू कॉम्बॉक्स. थैंक यू. और ये पताका जो अभी आपको स्क्रीन पे लहराता नजर आ रहा है, यही थाने का विजयी पताका जो है. कौन सी टीम इस विजयी पताका को उड़ा पाएगी और अपनी टीम के लिए आगे ले करो जा पाएगी? और बेल आइकन को दबाना बिल्कुल आप मत सभी भूलो. का एक बार फिर से स्वागत है, अभिनंदन है, इस्तकबाल है. और ये है शाम का समय, डे नंबर ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. ये प्रश्न और इस प्रश्न का उत्तर ढूंढने के लिए हम सभी तैयार और बेकरार हैं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. शाम और भी ज्यादा सुनहरी हो सकती है. मोहित स्टार्क हमें एक्शन में नजर आ रहे हैं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और अच्छी बेल गेंदबाजी आइकन को करने में दबाना नजर आए बिल्कुल मोहित मत स्टार्क. भूलो. अच्छी गेंदबाजी अपनी टीम के लिए की, एफर्टलेस पर प्रदर्शन किया है. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. सीरीज खिलाड़ी बिहार की आन बान शान बन रहे हैं. एसपी पैकर्स ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. संवेद ने 21 बनाए, 13 बनाए थे राहुल ने, अनुराग भी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. राहुल कश्यप ने कमाल की गेंदबाजी की. ऐसे ही और भी 10 रन देके 3 विकेट. जब जब हमने किसी गेंदबाज को 3 विकेट लेते हुए देखा है अंतिम ओवर में, आप हमेशा कहते हैं कि तारीफ है, काबिल प्रदर्शन किया है. मजा आएगा मुकाबला देखने में. 60 रनों का लक्ष्य है. ओके जी, कितने बढ़िया मैदान दिख रहे हैं ना. जब धूप निकल रही थी, आग उगल रहा था सूर्य, लेकिन इसके बाद सूरज की किरणें फिर वापस लौटती हुई और दुधिया रोशनी में क्या जबरदस्त नजारा है ये. तो राहुल करेंगे गेंदबाजी की शुरुआत और राहुल ही आपको स्ट्राइक पे भी नजर आएंगे. एक राहुल कश्यप है, एक राहुल जोगड़िया हैं. समय जो है वो 6:41 और पहली गेंद गिरी है, क्योंकि समय की सीमा को ध्यान में रखना बहुत जरूरी है. हमारी सभी टीम चाहती कि जो निर्धारित समय दिया जाता है आपको लिमिटेड ओवर्स डालने में, उसका आप तहे दिल से ध्यान रखें. न जीत जरूरी है, न हार जरूरी है. जिंदगी ये खेल है यारो, खेलना जरूरी है. पर आप सभी को जिंदगी से खेलने की आवश्यकता नहीं, क्योंकि आप सभी के लिए थाने वार्ड प्रीमियर लीग लेकर आए. थाने वार्ड क्रिकेट कमेटी का हम बहुत बहुत धन्यवाद करना चाहेंगे. अध्यक्ष निखिल बुर्जड़े जी, जिनकी पूरी विजनरी लीडरशिप में कमाल का इनिशिएटिव लिया गया, साथ उनका कंधे से कंधे मिलाकर दे रहे हैं उपाध्यक्ष अभिजीत पवार जी. इन सभी का तहे दिल से अभिनंदन और बहुत बहुत साधुवाद अभिनंदन करते हैं कि थाने की जनता को यह तोहफा मिला है. 60 से ज्यादा वार्ड टीम पार्टिसिपेट. अच्छा शॉट है, काबिल तारीफ संपर्क है. और कोशिश यही कि आप शुरुआत से गेंदबाजी कसी भी करें, वो धारदार गेंदबाजी करें. ये बहुत ही लाजवाब मुकाबला होगा, इसमें कोई संदेह नहीं. इसमें पूरी तरह विश्वास है और विश्वास पे खड़े कौन सा खिलाड़ी उतर पाएगा ये देखना जरूरी है. बड़ा मुकाबला आज हमने कृष्णा सातपुते हो या फिर मोहित स्टार्क हो, ओमकार देसाई हो, ऐसे खिलाड़ी आज हमने इस थाने में खेलते हुए देखे हैं और ऐसा ही प्रदर्शन आपको आने वाला समय में देखने को मिलेगा.
लाजवाब शॉट, लाजवाब प्लेसमेंट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। वहां पे इसी प्रकार के शॉट्स की आवश्यकता है, इसी प्रकार के रनों की आवश्यकता है। स्कोर को बढ़ाइए, आगे को लेकर जाइए और फिर गेम को यहां से वहां पहुंचाइए। ये छुपी हुई प्रतिभा को निकालने का, उजागर करने का काम किया है। पिछली गेंद पे एक बड़ा शॉट था, इस गेंद पर भी एक बड़ा शॉट है। कमाल की टाइमिंग, कमाल का प्लेसमेंट, लाजवाब कर रहे हैं प्रदर्शन। अच्छे शॉट सिलेक्शन यहां पे लगातार खेलते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी लगातार जो है वो मिश्रण करते हुए नजर आ रहे हैं। जहां शॉट ऑफ साइड में जाना चाहिए, फिर ऑन साइड में जाना चाहिए, कहां पे कैसा अटैक करना है, भली बात ये बल्लेबाज जानता है। पहले ओवर की समाप्ति पे ही लगा दिए हैं 15 ऑन द बोर्ड। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 15 रन। चेक। और चलिए अब गेंदबाजी अटैक पे राइट आर्म ओवर द विकेट के साथ। और पहले ओवर की समाप्ति पर ही आपको अगर बोर्ड पे रन नजर आ रहे हैं 15, तो फिर आपने बहुत काबिल तारीफ शुरुआत की, इसमें कोई संदेह नहीं है। शॉट्स होने चाहिए तो फिर ऐसे होने चाहिए। क्या ही लाजवाब प्लेसमेंट है, क्या लाजवाब शॉट, और इसी प्रकार के शॉट्स की आवश्यकता है। चलिए इस बार भी अच्छा टाइम किया, इस बार स्क्वायर लेग की दिशा में अच्छा शॉट है। कितना अच्छा प्लेसमेंट है, कितने रन यहां से आपको देकर जाएंगे, उतने जितने की मांग थी, जितने की डिमांड थी। स्क्वायर ऑफ द विकेट गए, बहुत ही अच्छा शॉट। पीछे बैकफुट पे जाने के बाद वेट बहुत अच्छा ट्रांसफर करते हैं और लाजवाब बल्लेबाजी करते हैं और बहुत ही मशहूर हैं इस प्रकार के शॉट्स लगाने में। चेतन की लाजवाब बल्लेबाजी, एक तरफ चेतन है, दूसरी तरफ राहुल है। कहना पड़ेगा ना, हमने अक्सर अभी सुना है कि दो भाई दोनों तबाही, और तबाही मचाने में सक्षम है खिलाड़ी। रुकने से रुकते नहीं है, मानने से मानते नहीं है। अगर एक बार बल्ले को चलाना शुरू कर दें तो फिर चलाते जाते हैं और बहुत सारे रन बोर्ड पे लगाते जाते हैं। वैसे भी बहुत सारे रन चाहिए नहीं, और चाहेगी यहाँ पे यही टीम कि अगर शुरुआत में अगर आपको अच्छी रन रेट मिल जाए, एनआरआर आपकी बेहतर हो जाए, तो फिर इससे अच्छा और क्या हो सकता है।
एसपी पैकर्स और एसके स्पोर्ट्स के बीच में मुकाबला। कौन सा एस फैक्टर कमाल कर पाएगा? ये रुकनी चाहिए थी वैसे गेंद सर्कल के अंदर ही। फील्डिंग का स्तर भी और धीरे धीरे आपको बेहतर होता हुआ नजर आएगा। आज का ये दूसरा दिन है थाने वॉर्ड प्रीमियर लीग में। आप सभी का एक बार फिर से बहुत बहुत वेलकम। ये खास दिन, खास मुकाबला, खास प्रभावशाली खेल क्रिकेट। भारतीय की रगों में दौड़ता है क्रिकेट। अणु अणु में, परमाणु परमाणु में ऐसा प्रतीत होता है कि क्रिकेट घुसा हुआ है भारत के। 2 ओवर की समाप्ति के बाद 29 रन बिना किसी नुकसान, 60 का लक्ष्य है। 31 रन चाहिए अब 4 ओवर में जीतने के लिए मुकाबला। क्या कैसे भी एसपी पैकर्स की टीम जो है वो वापसी कर सकती है? क्या पैक कर पाएगी वो एसके स्पोर्ट्स के बल्लेबाजों को और भेज पाएगी पवेलियन? हमारी 16 टीम्स के सभी टीम ओनर्स का हम बहुत बहुत धन्यवाद करना चाहेंगे। सभी टीम ओनर्स जो कि इस थाने वॉर्ड प्रीमियर लीग में अपना बहुत अमूल्य योगदान देते हुए नजर आ रहे हैं और उन्हीं की वजह से ये थाने वॉर्ड प्रीमियर लीग इतना सक्सेसफुल बन रहा है। ब्लॉकबस्टर रिव्यूज, पहले दिन के रिव्यूज जो रहे हैं, देश विदेश से फोन आए। हमें अभी भी पता चला कि निखिल बुरजड़े जी हमें बता रहे थे कि थाने वॉर्ड प्रीमियर लीग और जो थाने वॉर्ड टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष है बता रहे थे कि लगभग उनके पास कल शाम से लेकर आज सुबह तक 2450 फोन आ गए कि ये टूर्नामेंट बहुत अमेजिंग रहा है। जी हाँ, 2450 फोन कॉल्स आए हमारे निखिल बुरजड़े जी को कि ये टूर्नामेंट बहुत 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 सक्सेसफुल अभी तक जाता हुआ नजर आया है। और ये तो सिर्फ पहले दिन की कहानी है। अच्छी गेंद, लेग कटर डिलीवरी, एक बार फिर से खेला है थर्ड मैन की दिशा में। क्या गैप में खेल दिया है? जब घी सीधी उंगली से निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करने की जरूरत ही नहीं है। जब नजाकत से ही रन बन रहे हैं तो फिर ताकत की कहीं आवश्यकता ही नहीं है। बहुत अच्छा शॉट था, बहुत अच्छा गाइड किया था। 4 मिल गए यहां पे। और एम्पायर ने जिस प्रकार से प्रदर्शित किया, उनके जो हाव भाव थे वो गेम में बहुत एनर्जी डाल देते हैं। बट यहां पे क्या एनर्जी फील्डर डालेंगे? क्या ये आसान सा प्रतीत हो रहा? कैच भी यहां पे छिटका है। मौका बना था और मौकों को पनपाना जरूरी है, इन कैश करना अपॉर्चुनिटी को जरूरी है। एसपी पैकर्स अभी तक थोड़ी परेशानी में देखने को लगे हैं। प्रतीत हुआ है कि फील्डिंग उस तरह से हुई नहीं है। ये अच्छा शॉट है बट पीछे फील्डर आपको मौजूद मिलेंगे। लॉन्ग ऑफ की दिशा में, हर दिशा में रन बनाए बल्लेबाजों ने। और यहां पर भी देखते हैं कितने रनों की कॉल करना चाहेंगे। तेज, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। चलिए, इस बार बहुत अच्छा शॉट है, बहुत ही लाजवाब प्लेसमेंट है। घुटना टेक, तमाशा देख लीजिए ये शॉट डीप मिड विकेट के ऊपर से मंगा लीजिए। और राहुल के बल्ले से लाजवाब शॉट। और राहुल के लिए तो वैसे भी ना बहुत सारे इनाम जो हैं वो ऑलरेडी घोषित किए गए हैं। राहुल जो कि हर एक छक्का लगाएंगे, हर छक्के पे उनके D99 स्पोर्ट्स की तरफ से पर 6 उन्हें 100 रुपीज का पुरस्कार देने की घोषणा यहाँ पे हुई है। D99 स्पोर्ट्स से, D99 स्पोर्ट्स से। और देखिए, हम बात करते हैं ना कि क्रिकेटर्स इतना अच्छा क्यों खेल रहे हैं, क्योंकि इन्हें बहुत अच्छी कोचिंग दी गई है, बहुत अच्छे गुरु के नेतृत्व में ये खेले हैं बहुत सारे क्रिकेटर। इस बार फिर से अच्छा शॉट है, क्या दूरी वहां पे है, क्या प्लेसमेंट उतना अच्छा है जहां से रन मिल पाएंगे आपको। मिल गए हैं एक बार फिर से 6 रन।
रन जो है वो लगातार बढ़ रहे हैं, रन जो है वो लगातार बह रहे हैं और अब इस मुकाबले की जीत की तरफ है। और साथ ही साथ हम वेलकम करना चाहेंगे कि ऐसे गुरु का, एक ऐसे कोच का जिन्होंने सिर्फ थाने में नहीं, जिन्होंने सिर्फ मुंबई में नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में अपने कोचिंग के जलवे बिखेरे हैं और बहुत सारे प्लेयर्स को मौका दिया है, बहुत सारे प्लेयर्स की तकनीक को और संवारा है और अच्छा करने पे मजबूर किया है। डिसिप्लिन के धनी हैं कमाल के क्रिकेट कोच शशि नायक सर का हम बहुत बहुत वेलकम करना चाहेंगे थाने वॉर्ड प्रीमियर लीग में। मिस्टर शशि नायक सर, आपका बहुत बहुत एस्टीम्ड वेलकम। करेक्ट. आपल्या जीवनाची 50 वर्ष कोचिंगला देणं हे मोठी गोष्ट आहे. ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर अनेक क्रिकेटपटू घडवणारा हात, मग त्यामध्ये सुलक्षण कुलकर्णी असो, असे मोठमोठे खेळाडू ज्यांनी घडवले, अशा खेळाडूंचे गुरु आणि आपा सर्व ठाणेकरांचे गुरु म्हणजेच सन्माननीय शशी नाईक सर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेट म्हटलं का शिकवणारे गुरु आले आणि त्यांच्या अंडर खेळणारे खेळाडू आले, असे आमचे सन्माननीय शशी नाईक सर यांना ठाण्याचे आचरेकर सर म्हणून ओळखलं जातं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हर एक गेंद एक कहानी बयां करता हुआ नजर आया है थाने वॉर्ड प्रीमियर लीग में। चलिए, जीत के अब करीब पहुंच रही है टीम, जीत के अब बड़ा पास दिख रही है टीम, मंजिल प्राप्त करने के लिए अपना सब कुछ झोंक रही है टीम। ये लाजवाब शॉट है और ये लाजवाब संपर्क है। और अब तो सिर्फ मुकाबला जीतने के लिए जो है वो 7 रन चाहिए। क्या कमाल का खेले हैं यहाँ पे। पैकर्स की टीम अभी तक उस प्रकार से नहीं खेल पाई है और एसके स्पोर्ट्स ने क्या जान झोंकी है अपनी। जरूरत पड़ी नहीं ना आपको मोहित की, ये फुल टॉस गेंद थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास था, बट यहाँ पे जो है फाइनली ये कैच जो है वो सीधा फील्डर पास पहुंचा है। फील्डर ने कोई गलती की नहीं है। पहला विकेट। एक खास जीत की तरफ अग्रसर होना चाहती है टीम, एक बड़ी जीत की तरफ अग्रसर होना चाहती है टीम। एसके स्पोर्ट्स, इनकी टीम ओनर कहना पड़ेगा खुश तो बहुत होंगे आज तो, और क्योंकि जो आपने प्रदर्शन ऐसा किया है, आपकी टीम लगभग 4 ओवर के अंतराल में ही मुकाबला जीतने की तरफ है। अभी तक आपने सिर्फ पहला विकेट गंवाया है और विजय दौर पे चलना चाहते हैं आप, विजयी पताका लहराना चाहते हैं आप। चलिए, इस बार भी गाइड करने की फिर से कोशिश, 1 रन आसानी के साथ आ जाएगा। मोहित स्टार्क का स्वागत किया हमने पहले रन बल्ले से। प्रेसिडेंट कप दादाजी कोंडदेव स्टेडियम में इन्होंने जो कमाल किया है, जो गेंदबाजी की, जो बल्लेबाजी की, पूरे भारत भर से 16 इन्विटेशनल स्टेट्स आई थी टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया द्वारा प्रेसिडेंट कप, जहां पे जाके मोहित स्टार्क बने मैन ऑफ द सीरीज और इन्होंने प्राप्त की महिंद्रा थार रॉक्स। और कितनी बड़ी बात है कि जो खिलाड़ी अभी प्रेसिडेंट कप में मैन ऑफ द सीरीज बन के आया है, इंडियन आइकॉन प्लेयर के तौर पे एसके स्पोर्ट्स ने उन्हें अपनी टीम में बुलाया है। और बहुत ही लाजवाब थाने वॉर्ड प्रीमियर लीग, कहना पड़ेगा कि ये क्रिकेट फेस्टिवल है, क्रिकेट कार्निवल है, बहुत स्प्लेंडेड, स्टुपेंडस।
फ्लेबागास्टिंग है, अच्छी डिलीवरी, यहाँ पे अच्छी गेंद है और आराम से खेलने का मन बनाया है इस बार। ज्यादा कुछ खास करने नहीं गए थे, अच्छी गेंदबाजी भी की। वैसे मोहित ने एक बड़ा विकेट भी अपनी टीम को दिलाया था। चौथे ओवर में 2 गेंदें शेष बची है। वैसे सिर्फ 5 ही रन चाहिए। हो सकता है कि आने वाली 2 गेंदों में भी एक बड़ा प्रहार करके बल्लेबाज जो है मुकाबले को समाप्त कर दें। अब तो सिर्फ 4 चाहिए होंगे। इस बार कटर डालने की कोशिश थी, डाउन द लेग साइड वाइड मिलेगा। लीजिए, जिसकी हम कर रहे थे बात,